हॅलो स्टुडंट्स, मी प्रोफेसर रमेश कोल्हे. सी ए फाउंडेशनची तयारी या लेक्चर सिरीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. डिअर स्टुडंट्स, आपण मराठीमधून हे लेक्चर सिरीज सुरू करत आहोत. अतिशय इझी लँग्वेजमध्ये, अतिशय सोप्या भाषेमध्ये मी आपल्यासमोर सी ए फाउंडेशनचा सिलेबस घेऊन आलेलो आहे. त्याचसोबत या लेक्चरनंतर आपण प्रत्येक सब्जेक्टच्या संदर्भात एक व्हिडिओ अपलोड करणार आहोत मराठी भाषेमध्ये, की जी आपली मातृभाषा आहे, आपल्याला समजायला सोपं आहे. या भाषेमध्ये हे लेक्चर सिरीज असेल. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चा सिलेबस त्याचसोबत एक सब्जेक्टची थोडक्यात ओळख घेणार आहोत. चला तर वेळ वाया न घालवता आपण लेक्चरला स्टार्ट करूया. सी ए फाउंडेशनची तयारी. यामध्ये सिलेबसबद्दल जर चर्चा करायचं झालं तर एक 11वी-12वी लेवलचा सिलेबस आहे. आपण काय होतो, सी ए हा वर्ड जो आहे हाच आपल्यासाठी फार मोठा, आणि आपण या सी ए ह्या वर्डलाच घाबरतो. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, जर आपण फोकस केला तर यामध्ये घाबरण्यासारखं काहीही नाही आहे. आणि सी ए इज अ पर्सन हु इज अ लेवल ऑफ द डॉक्टरेट. आपण कॉमर्स निवडली, कॉमर्स स्ट्रीम. मग काही ॲक्सिडेंटली कॉमर्समध्ये आलेला असाल, काहींनी स्वतःहून निवड केलेली असेल, किंवा काही आमचे मित्र गेलेत म्हणून आलोत. सो अशा वेगवेगळ्या कारणांनी कॉमर्समध्ये आपण आलेलो आहोत. कॉमर्स स्ट्रीम आपण निवडलेली आहे आणि यातून आता करिअर करण्याची संधी आहे. सी ए ही आपल्या स्ट्रीममधील सर्वोच्च डिग्री मी असं म्हणेन. आता अर्थात थोडा टफनेस जरी हार्ड असला तरी फक्त डिटेलमध्ये आपल्याला स्टडी करायचा. 11वी-12वी लेवलचा हा सिलेबस आहे आणि यामध्ये सर्वात कमी फीमध्ये सर्वात जास्त इन्कम मिळवून देणारा जर कोणता कोर्स असेल तर तो म्हणजे सी ए. अतिशय नॉमिनल फी आहे, म्हणजेच 9200 रुपीज ही सी ए फाउंडेशनची फी आहे. सी ए फाउंडेशन आपण कंप्लीट केलं की त्यासोबत IPCCI फायनल एक्झाम, आणि या पद्धतीने आपण इझिली 3.5 ते 4 वर्षामध्ये सी ए होऊ शकतो. सो प्रिय विद्यार्थी मित्रांनो, हार्ड आहे, टफ आहे असं वेगवेगळं आपल्या मित्रांकडनं, रिलेटिव्सकडनं ऐकून या स्ट्रीमची निवड न करणं हीच सर्वात मोठी आपली चूक आहे. काय होतं की सी ए म्हटलं की अरे गैरे नत्तू खैरे, बहुत कुछ लोग यहाँ पे आते, आणि अशा जे अरे गैरे नत्तू खैरे जे येतात आणि हे रिझल्ट पाडतात, आणि म्हणून आपण स्वतःही घाबरून जातो. सो आपण आपल्या आयुष्यातली किमान 2 वर्ष सी ए करण्यासाठी द्यावं, हे मी प्रत्येक लेक्चरमध्ये बोलत असतो. आपण कॉमर्स स्ट्रीम निवडली आहे आणि या स्ट्रीममधील सी ए हा जो सर्वोच्च आपला टॉपची जी डिग्री आहे ही जर आपल्याला मिळवायची असेल तर लाईफमधील किमान 2 वर्षे आपण द्यायलाच हवे. सी ए फाउंडेशनबद्दल बोलायचं झालं तर 12वी नंतर तुम्ही 12वी पास झालात की सी ए फाउंडेशनला रजिस्ट्रेशन करू शकता, आणि हे रजिस्ट्रेशन केल्यानंतर वर्षातून 2 वेळा तुम्ही एक्झाम देऊ शकता. 9200 वन टाईम रजिस्ट्रेशन फी असणार आहे, आणि त्यानंतर नॉमिनल फी की जी एक्झाम फी भरून तुम्ही एक्झाम देऊ शकता. अतिशय सोपा, फार कमी फीमध्ये होणारा कोर्स आहे आणि आपण नक्की चॉईस करावी. मी म्हणतो 9200 ही काय फार मोठी अशी अमाऊंट नाही आहे, आपण ट्राय करायला हरकत नाही. चला तर वेळ वाया न घालवता आपण थोडक्यात सी ए फाउंडेशन 12वी नंतर, आपण 12वी झालेला आहात, 12वी नंतर आपल्याला सी ए फाउंडेशनला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर त्यासाठी काय सिलेबस आहे त्याची आपण थोडक्यात ओळख घेणार आहोत. डिअर स्टुडंट्स, तुम्हाला सी ए फाउंडेशन करायचं असेल तर यामध्ये 4 सब्जेक्ट आहे. त्यामध्ये पेपर फर्स्ट आहे प्रिन्सिपल अँड प्रॅक्टिस ऑफ अकाउंटिंग, सेकंड आहे बिझनेस लॉज अँड बिझनेस करस्पॉन्डन्स अँड रिपोर्टिंग, थर्ड सब्जेक्ट आहे बिझनेस मॅथमॅटिक्स, लॉजिकल रिझनिंग अँड स्टॅटिस्टिक्स, फोर्थ सब्जेक्ट आहे बिझनेस इकॉनॉमिक्स अँड बिझनेस अँड कमर्शियल नॉलेज. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, जसं MPSC आहे, UPSC आहे, किंवा इतर कुठलीही स्पर्धा परीक्षा घ्या की यामध्ये जसं मेरिट लिस्ट लागते, म्हणजे आपण पासआउट झालात आणि मेरिट लिस्टमध्ये आपला नंबर आला तर कुठेतरी आपले चान्सेस असतात. तसं सी ए फाउंडेशनमध्ये अजिबातही नाही आहे. आपल्याला 50% क्रायटेरिया ठेवून, म्हणजे 50%ने पासआउट व्हायचं आहे. फक्त तुम्ही 50% मार्क्स मिळवून पास झालात की तुम्ही इझिली सी ए झालात, हे लक्षात घ्या. सो यामध्ये आपण डिटेलमध्ये चर्चा नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणारच आहोत. पासआउट काय आहे, पासआउट क्रायटेरिया कसा आहे, किंवा स्टडी कसा करावं, गोल कसे ठरवावे, या संदर्भात आपण एक व्हिडिओ घेऊनच येणार आहोत. आज आपण जस्ट चर्चा करतोय ती म्हणजे सिलेबसमध्ये.
सर आपल्या लक्षात की 4 सब्जेक्ट, त्यामध्ये प्रिन्सिपल अँड प्रॅक्टिसेस ऑफ अकाउंटिंग, बिझनेस लॉ, बिझनेस मॅथमॅटिक्स अँड बिझनेस इकॉनॉमिक्स, यामध्ये 2 सब्जेक्ट पेपर फर्स्ट दॅट इज प्रिन्सिपल अँड प्रॅक्टिसेस ऑफ अकाउंटिंग, जसाच्या तसा 11th अँड 12th लेवलचा कॉपी पेस्ट मी असं म्हणेल. 11वी 12वीला आपल्याला जो अकाउंट आहे जो जसाच्या तसा इथे कॉपी पेस्ट होतोय. त्याचबरोबर बिझनेस इकॉनॉमिक्स हा देखील 11th 12th या सिलेबसचा कॉपी पेस्ट इथे होतोय. आपल्याला जस्ट डिटेलमध्ये स्टडी करणं गरजेचं आहे, फोकस करणं गरजेचं आहे आणि आपले गोल ठरवणं गरजेचं आहे. यामध्ये राहिले कुठले मग बिझनेस लॉ आणि बिझनेस मॅथमॅटिक्स याच्यावर थोडा जास्त फोकस केला, पासिंग क्रायटेरिया कंप्लीट होतपर्यंत फोकस केला तरी आपण इझिली CA फाउंडेशन एक्झाम क्रॅक करू शकतो. वर्षातून 2 वेळा ही एक्झाम होते. इझिली तुम्ही 6 मंथचा जर पूर्णपणे सिलेबसचा ड्राफ्टिंग करून आणि स्टडीचा गोल सेट केला तर 100% तुम्ही CA फाउंडेशन एक्झाम क्रॅक करू शकता फर्स्ट अटेम्प्टमध्ये. आपण आज पेपर फर्स्ट दॅट इज प्रिन्सिपल अँड प्रॅक्टिसेस ऑफ अकाउंटिंग या सब्जेक्टच्या सिलेबसबद्दल डिस्कस करणार आहोत. येणाऱ्या लेक्चरमध्ये इतरही उरलेले 3 सब्जेक्टचा आपण डिस्कस करूयात. त्याचबरोबर स्टडी कसा करावा वगैरे यामध्ये आपण डिस्कस करणारच आहोत. सो आज आपण डिस्कस करतोय प्रिन्सिपल अँड प्रॅक्टिसेस ऑफ अकाउंटिंग. त्यासोबत सिलेबस एंड झाल्यानंतर आपण प्रिन्सिपल अँड प्रॅक्टिसेस ऑफ अकाउंटिंग या सब्जेक्टचे पेपर कसा असतो, त्याचा पेपर पॅटर्न काय हे देखील आपण डिस्कस करणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यामध्ये जे चॅप्टर आहे ते आपण रेड लाईनमध्ये हायलाईट केलेले आहे. या चॅप्टरमधील युनिट्स आपल्याला फोकस करायचे आहे. बघा चॅप्टर फर्स्ट आहे थेरोटिकल फ्रेमवर्क. यामध्ये अकाउंटिंग कन्सेप्ट संदर्भात ज्या काय ऑल थेरी भाग जो आहे तो आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. हा या सिलेबसचा भाग आहे. त्यामध्ये युनिट फर्स्ट आहे मीनिंग अँड स्कोप ऑफ अकाउंटिंग, 11th लेवलचं आहे. युनिट सेकंड अकाउंटिंग कन्सेप्ट, प्रिन्सिपल अँड कन्व्हेन्शन्स, हे देखील 11th मध्ये आहे. चॅप्टर थर्ड आहे अकाउंटिंग टर्मिनॉलॉजी. यामध्ये अकाउंटिंग वेगवेगळे जे काय कन्सेप्ट्स आहे यामध्ये डिस्कस केलेलं आहे. त्याचबरोबर युनिट 4 आहे कॅपिटल अँड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर्स अँड रिसिप्ट्स. 11th लेवलचाच पार्ट आहे. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू रिसिप्ट्स 11-12 मध्ये हा पूर्ण डिस्कस झालेला आहे. त्यानंतर कंटिंजंट ॲसेट्स, कंटिंजंट लायबिलिटीज, युनिट नंबर 6 अकाउंटिंग पॉलिसीज, युनिट नंबर 7 अकाउंटिंग अँड मेजरमेंट डिसिप्लिन, व्हॅल्युएशन प्रिन्सिपल अँड अकाउंटिंग एस्टिमेट, युनिट नंबर 8 अकाउंटिंग स्टँडर्ड्स आणि युनिट नंबर 9 इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड. यामध्ये जर तुम्ही बघितलं चॅप्टर फर्स्ट जर बघितलं थेरोटिकल फ्रेमवर्क हा पूर्णपणे 11th मध्ये जेवढं झालेलं आहे तो भाग आहे. आपल्याला जस्ट आपण जेव्हा गोल सेट करणार आहोत, जेव्हा ड्राफ्ट तयार करणार आहोत, यामध्ये मी प्रत्येक असे डेट्स करून घेणार. प्रत्येक दिवसाला मी काय अभ्यास करणार आहे, काय स्टडी करणार आहे या संदर्भात एक नोट्स बनवलं, एक ड्राफ्ट बनवला, टाइम टेबल बनवला तर 100% इझी होणार आहे हा स्टडी, काहीही हार्ड नसणार आहे. पुढे वळूया. चॅप्टर सेकंड आहे अकाउंटिंग प्रोसेस. यामध्ये बेसिक अकाउंटिंग प्रोसिजर, त्यामध्ये जर्नल एंट्रीज, युनिट नंबर 2 लेजर, त्यानंतर 3rd ट्रायल बॅलन्स, 4th सबसिडरी बुक्स, 5th कॅश बुक अँड 6th रिकन्सिलेशन स्टेटमेंट. आपण हे 6 युनिट चॅप्टर नंबर 2 मधील 6 युनिट बघितले असेल तर आपल्या लक्षात आलं असेल की हे तर 11th लेवलचा पार्ट आहे, अतिशय सोपा, की जो आम्ही 11वी मध्ये एक गमतीशीरपणे हसत खेळत शिकलो होतो आणि तोच भाग पुन्हा आम्हाला CA फाउंडेशनला द्यायचा आहे. यापेक्षा सोपं काय असणार आहे. नंतर पुढे वळूया. चॅप्टर 3 आहे बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट. अगेन इट इज रिलेटेड विथ 11th. इन्व्हेंटरीज हा थोडा नवीन पार्ट येईल तुमच्यासाठी. कन्सेप्ट्स अँड अकाउंटिंग ऑफ डेप्रिसिएशन अगेन 11th पार्ट आहे. सो 5th चॅप्टरपर्यंत आपण पोचलेलो आहोत आणि 5ही चॅप्टर 11th अकाउंट बुक किपिंग अँड अकाउंटन्सी हा जो 11thला आपल्याला जो सब्जेक्ट आहे याच्यातीलच आहे. तो आपल्याला जस्ट थोडं फोकस करून स्टडी करायचा आहे. त्यानंतर आहे चॅप्टर नंबर 6 अकाउंटिंग फॉर स्पेसियल ट्रान्झॅक्शन. त्यामध्ये आहे बिल ऑफ एक्सचेंज, सेकंड आहे सेल ऑफ गुड्स, 3rd कन्साइनमेंट, 4th ॲव्हरेज डी रेट अँड 5th
अकाउंट करंट, यामध्ये बिल ऑफ एक्सचेंज हा पार्ट आपल्याला 12thला आहे. 1-2 युनिट आपल्याला नवीन येतील, पण ते फार हार्ड असे नाही आहे. इवन बिल ऑफ एक्सचेंजपेक्षा इझी आहे बाकीचे चॅप्टर. पुढे वळूया आपण. चॅप्टर नंबर 7 दॅट इज प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट ऑफ सोल प्रोप्रायटरशिप. 11th पार्ट आहे हा. फायनल अकाउंट ऑफ नॉन मॅन्युफॅक्चरिंग एंटिटी अँड सेकंड फायनल अकाउंट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग एंटिटी. हा 11th पार्ट आहे. सोल प्रोप्रायटरशिप ही 11thला आपल्याला स्टडीला होते आणि त्याचा फायनल अकाउंटचा स्टडी या ठिकाणी असणार आहे. चॅप्टर नंबर 8 आहे पार्टनरशिप अकाउंट. यामध्ये इंट्रोडक्शन ऑफ पार्टनरशिप, त्यानंतर ट्रीटमेंट ऑफ गुडविल ऑफ द पार्टनरशिप, ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर, रिटायरमेंट ऑफ पार्टनर, डेथ ऑफ पार्टनर. तुम्ही जर हे युनिट्स बघितले असतील तर तुमच्या लक्षात आलं असेल. आता इथून पुढे 12th सुरू झालेलं आहे. म्हणजे 11th स्टडी आपण 7 चॅप्टरपर्यंत केला. चॅप्टर 8पासनं 8मध्ये तुम्हाला पूर्ण 12th स्टडी आहे. सो 11th आणि 12th. त्याचबरोबर चॅप्टर 10 कंपनी अकाउंट, त्यामध्ये इंट्रोडक्शन टू कंपनी अकाउंट, युनिट 2 इश्यू ऑफ फॉरफिचर अँड रिइश्यू ऑफ शेअर अँड 3 इश्यू ऑफ डिबेंचर. 12th भाग आहे अगेन हा. सो थँक्यू स्टुडंट्स. तुमच्या लक्षात आलं असेल हे 10 चॅप्टर आहे आणि हे पूर्णच्या पूर्ण 10 चॅप्टर. यामधील 2-3 मोजून 3-4 युनिट्स म्हणतो मी, चॅप्टर नाही म्हणत आहे, युनिट्स. 3-4 युनिट्स जर सोडले तर बाकीचा सर्वच्या सर्व पार्ट हा हे 10 चॅप्टर तुमचे 11th आणि 12thच्या स्टडीवर बेस्ड आहे. सो डिअर स्टुडंट्स, आपण CA फाउंडेशनची तयारी नक्की करावी. आणि इवन आपण जर बघितलं ज्युनियर KG सिनियर KGची फी ही जास्त आहे आपल्या CA फाउंडेशनच्या फीपेक्षा. सो आपण ट्राय करायला हरकत नाही. एक वर्षाला बड्डे गिफ्ट कमी घ्यायचं, मात्र CA फाउंडेशनला रजिस्ट्रेशन करायचंच हा हट्ट आपण आपल्या पॅरेंट्सकडे करायला हरकत नाही. आणि असा चांगला हट्ट जर आपण करत असेल तर नक्की कोणी पुरवणारच आहे. थँक्यू स्टुडंट्स. येणाऱ्या लेक्चरमध्ये उर्वरित जे सब्जेक्ट आहे त्याच्याबद्दल आपण डिस्कस करूया. त्याचबरोबर लवकरच आपण CA फाउंडेशनची लेक्चर सिरीज की मराठीमध्ये अतिशय सोप्या भाषेमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. सो वेळ वाया न घालवता आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. हा आपला चॅनल आहे. सबस्क्राईब करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. थँक्यू स्टुडंट्स.